थँक्यू. इट्स ओट यू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच. खूप चांगला आवाज आपण ऐकलात प्रथमेश ठाकूर सर. बट जाऊयात मैदानाच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. मुकेश भंडारी पुरस्कृत वाडेकर 40+ आणि त्याच्या आगे दुसऱ्या बाजूला आगासाने 40+. या दोन टीमच्या दरम्यान मॅचला ते सुरुवात देऊया. दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. पहिलाच बॉल कट करायचा प्रयत्न. शॉट कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर कॅचला ड्रॉप. मुकेशजी भंडारी साहेबांच्या मालकीतून बांधले गेलेला संघ आपण सध्याच्या घडीला पाहता. वाडेकर 40+ हा संघ आणि मुकेशजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आलं. त्यांचं देखील आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आताचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. फिल्डर धावतोय, पळतोय, बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौका. प्रथमतः आपण त्यावरती आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान करून घेऊयात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून मागील काही रजनीमध्ये आपण या क्रीडांगणावरती एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. आमदार चषक रेग्युलर फॉर्मॅटमधून आदरणीय सतीशदादा भोईर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी संपूर्ण जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबाडेला विनंती करेन की तुम्हा सर्वांच्या शुभ हस्ते हा मेगा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडायचा, ज्यांचं या आपल्या आमदार खासदार स्पर्धेला देखील बहुमूल्य योगदान लाभलेलं आहे. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण फ्लड लाईट ज्याने आपल्या इथे अरेंज करून दिलेत आणि फ्लड लाईट असेल, मंडप डेकोरेशन असेल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इथे आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. या क्रीडांगणाची शोभा वाढली गेली आणि या क्रीडांगणावरती अंडर दी फ्लड लाईट खेळण्याचा आनंद ज्या 40+ खेळाडूंना मिळाला, ज्यांच्या माध्यमातून ते आदरणीय सतीशदादा भोईर यांचा हा मेगा सन्मान आपण आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. हा रॉयल सन्मान, हा मेगा सन्मान या मंचावरती स्वीकारत असताना आदरणीय सतीशदादा भोईर यांना आपण पाहत आहोत. मागील काही रात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती आमदार ट्रॉफी पार पाडली रेग्युलर फॉर्मॅटमधून. त्याचे मुख्य आयोजक आणि या स्पर्धेला ज्यांचं विशेष योगदान आम्हाला लाभलेलं आहे, दादांचा हा मेगा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. धन्यवाद आदरणीय सतीशदादा भोईर यांचा पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट संघ उंबाडे 40+च्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री. बट आता हा तिसरा बॉल आला डॉट. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंगरंगोळी काम करण्याचं काम ज्या डेकोरेटर्सनं केलं, मराठे डेकोरेटर्स, खऱ्या अर्थानं या मैदानाची सजावट या डेकोरेटिंग टीमच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांचं देखील विशेष कौतुक. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन्स. स्वीप कव्हरचं क्षेत्र निवडत असताना क्लासिकल चौकार मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग निलेश कापसेच्या बॅटमधून. अप्रतिम फटका. रिफ्लॅक्शन मध्ये हा फटका आपण पाहता. इनफिल्डच्या वरून इनसाइड खेळला. बॅटला शेवटच्या क्षणापर्यंत होल्ड ठेवलं होतं. आता टीमची टोटल 13. 3 बाउंड्री आल्यात निलेशच्या बॅटमधून. शेवटचा बॉल फुल टॉस आहे आणि आता फुल टॉसचा फुल टोल बसून घेतला जातोय. या षटका दिलेला निलेश कापसेच्या बॅटमधून 4था चौका. घेऊ नका विनंती असेल. आग असेल 40+. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती
पूर्व भारतामध्ये बॅटिंग करत असताना वाडेकर 40+ संघ जाऊन पोहोचला बिनबाद 17 अंकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महेशजी भंडारी साहेबांचं इथे शुभाग म्हणतोय आणि त्यांचं करूया जर्मन 40+ क्रिकेट संघ उंबरठे आयोजित आमदार खासदार चषक 2026 च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. 17 धावा टीमची टोटल आपण पाहताय. बॉलिंग मार्कवरती बॉल होतो या गंगाराम मुंडे. ओव्हर नंबर 2 P2चं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड बॅटर विजय भोईर. पहिला बॉल उकराय सापडे येतो. शॉट ऑफ लेग होतो. वॉकेट एरिया क्षेत्र खाली आहे. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना विजय भोईरच्या बॅटमधून पहिला दमदार चौका. आता वेलकम टू द ग्राउंड. पहिला बॉलवरती भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये गंगाराम मुंडेचं सध्याच्या घडीला करत असताना विजय भोईर. ओ आताचा बॉल इनफिल्डच्या वरून एकातून फटका खेळायचा प्रयत्न वी मध्ये बट आता लॉंग ऑफ मध्ये ट्रॅप रचला आणि त्या ट्रॅप मध्ये आता अडकवण्यात आला विजय भोईरला. फलंदाज पहा. या वाहिनीच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं स्पर्धा कव्हर केली जाते घर बसल्या. आपण या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करू शकता. जर कोणी या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं गंगाराम मुंडे ना आणि आताचा हा बॉल आला डॉट. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला पण त्यानंतर गंगाराम मुंडेनं केलेलं हे अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल गणेश पाटील साठी इनफिल्डच्या वरून. वर स्ट्रोक. वर फंटास्टिक स्ट्रोक. अजून एक देखना सौंदर्यशाली क्रिकेटचं मादक सौंदर्य चौका. सो मच फोटोजेनिक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटीलच्या बॅटमधून. क्लास काय असतो याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला वाडेकर 40+ चे प्रत्येक बॅटर आता सिद्ध करून दाखवतात. आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम उंबाटे दिनेशजी जाधव सर त्यांचा देखील मी विशेष कौतुक करतो. आमदार खासदार चषक 2026 च्या वतीनं आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड त्यांच्या माध्यमातून सजवलं जातं. हो कट करायचा प्रयत्न. लेट कट केलाय. गली रेझन मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. आता शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केला. आता एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. वाडेकर 40+ हा संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नवाद सुरुवात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम बॉल. निलेश कापसे ऑन फायर नाउ. ओ व्हाट अ फिल्डिंग. व्हाट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग. लॉंगर रिझर्व मध्ये अक्षरशः जीवाच्या आकांतनानं प्रयत्न करत असताना प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होत असताना
किशोर मुंडेसाठी अप्रतिम फिल्डिंग, अगदी नवख्या खेळाडूला देखील लाजवेल अशी फिल्डिंग किशोर मुंडे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतात. आपल्या सर्वांचे लोकप्रिय दमदार खासदार सन्मान्य श्री सूरजजी गोपीनाथजी म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि त्यांचाच हे अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, त्याबद्दल डीजे अमर यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल 28 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. एका गडाच्या नुकसानात संघ 28. स्वप्नवत सुरुवात मिळत असताना पहिल्या षटकामध्ये आय थिंक 17 होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 11 आल्या. बॉलिंग मार्कवरती बॉल होती घ्या किशोर मुंडे, ज्या किशोर मुंडेने शेवटच्या अंतिम बॉलवरती जबरदस्त फिल्डिंग केली होती. किशोर मुंडेच्या अगेन्स्ट गणेश पाटील. पहिला बॉल यावेळेला देखील फटका भरपूर चांगला आहे, व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफचा फिल्डर, थोडीशी विस्फोट झाली, थोडंसं फंबल झालं, एक कंप्लीट, दुसरीचा चान्स आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला जरूर मिळाली आणि या 2 धाव्याच्या मदतीने टीमची टोटल 30. जनमान 40+ क्रिकेट संघ आयोजित ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. ग्रामस्थ मंडळ उंबर्डे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. बॅटची इनर एज, विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचला, बॉलला स्टॉप केलं आणि तत्पूर्वी एकही मिळणार नाहीये, म्हणजे आताचा हा बॉल डॉट. उंबर्डे गाव म्हटलं तर 77 क्रिकेटची पंढरी उंबर्डे गावाला देखील म्हटलं जातं, कारण हे ऐतिहासिक क्रीडांगण उंबर्डे गावाचं क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती बरेचसे मोठमोठे स्पर्धा आपण पाहतो. अगदी कालच्या दिवसामध्ये एक फायनल देखील कंप्लीट झाली आमदार चषकाची, ती स्पर्धा देखील भरपूर चांगली याच क्रीडांगणावरती आपण एन्जॉय केली. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईल बॉलला अडवायचा प्रयत्न, 2 फिल्डर धडक तर झाली आहे, बॉलला तर स्टॉप केले, 2 कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होईल का, यासाठी तिसरीचा प्रयत्न आणि तो प्रयत्न राहिला यशस्वी. अगदी शॉट मिडऑफला क्लिअर केला, बट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला, धडक झाली. बघा क्रिकेट खेळा पण त्याआधी तुमच्या स्वतःच्या शरीराची काळजी देखील घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. सो थोडंसं सेफली क्रिकेट खेळा. यस विष्णू, बघा आपण थोडीशी आपली काळजी देखील घ्या, विनंती असेल. 3 कंप्लीट झाल्यात आणि 3च्या मदतीनं 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 2.3 बॉलचा खेळ कंप्लीट. 5 षटकांची मॅच. बॅट्समन तयार निलेश कापसे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, बट आता किशोर मुंडे त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी, कारण ऑब्स्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल, त्यामुळे काय पंच आमच्याकडे वळतात आणि पंच दर्शवतात अंपायर सिग्नल, येस इट्स अ वाईट बॉल. नीरज या किशोरचा बॉल फुलोर लेनचा होता, सॉफ्टनं ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लॉंग मध्ये फिल्डर, एक कंप्लीट मिसफील्ड झाली. बघा या चुका तुमच्या संघासाठी महागड्या ठरू शकतात, या चुका तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कित्येकदा आम्ही पाहिलंय एका धावेनं बरेचसे संघ सामना गमावत असतात आणि ही एक धाव तुमच्या संघासाठी नक्कीच अंगलट येऊ शकते.
त्यामुळे फिल्डिंग चांगली होणं भरपूर गरजेचं आहे. हो आता गती कमी केली, धीम्या गतीनं फेकला, स्लोवर वन. हा मैदानाच्या आतमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला किशोर मुंडेचा, आला डॉट. षटक क्रमांक 3चा आता हा शेवटचा एक अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल, यावेळेला देखील गुडलर स्पॉटवरती हा टप्पा पडला आणि बॉल भरता वेगाने निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट. 3 षटकांच्या अंती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये वाडेकर 40+ बॅटिंग करत असताना एका गटाच्या नुकसानात 36 अंकावरती झाला. ड्रिंक्स ब्रेक देऊयात डीजे मास्टरला एक छोटीशी सुवर्ण संधी. ठोकटीच आहे. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. गंगाराम मुंडेला आपण पाहताय ओव्हर नंबर 4 मध्ये सध्याच्या घडीला चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळण्यासाठी गंगाराम मुंडे. हो यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉल स्पॅक्ट्रॅप अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना टीम आगासने 40+ संघ. जर विचार करायला गेला तर पहिले 2 बॉल डॉट फेकलेत गंगाराम मुंडेनं. अशाच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला अपेक्षित असेल. पुढचा बॉल गणेश पाटील साठी आता फटका मिस टायमिंग आहे. विकेट कीपर डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप एक कंप्लीट झाली. आता बॅकवर्ड मध्ये बॉल चालला. 3 फिल्डर चेंडूच्या पाठमागा भाग मिळेल का भाग. बॉलला अडवला जाईल का पाहावं लागेल. अडवला जात आहे शेवटच्या क्षणाला. बट आता 3 इथे कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तीन धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल 39.
यस, पहिले 2 बॉल राहिले गोलंदाज गंगारांच्या नावावरती. हो, यावेळेला स्वीप करायचा प्रयत्न. आता कलात्मक बरा स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटका, टेक्निकल शॉट बाय बॅटर निलेश कापसे. आता म्हटलं जाताना शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ, आणि आता युक्तीचा वापर करत असताना बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चौका. हाला मिळाली बॅटर निलेश कापसाच्या बॅटमधून. निलेशचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 34 अंकावरती खेळत असताना गंगारामच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा निलेश. आता ओव्हर पिच, समोरच्या दिशेने आसमानी टोला, आबाळासोबत गप्पा गोष्टी साधत बॉल निघून चालला बाउंड लाईनच्या बाहेर. षटका. होत्या त्यामध्ये आता षटकार ऍड केला, म्हणजे आता वैयक्तिक 30, टीमची टोटल 49. ओवर पिच, वंस अगेन अनदर पिकअप शॉट, फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा मैदान के बाहर. सलगचा दुसरा तडका आपल्याला पाहायला मिळाला. षटका. पण पाहता डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अगदी आपल्याला स्पर्धा सुरू होण्यासाठी देखील थोडासा डिले झाला, सो कमी वेळामध्ये आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक देत ओव्हर, आणि या देत ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार सदानंद मुंडे. आगासन A40+, 55 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजलात. 55 ऑन बोर्ड. कॉमेंट्री बॉक्स एंड करून आता शेवटचं षटक घेऊन आला सदानंद मुंडे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गणेश पाटील. गणेश पाटीलचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत संयमी खेळी गणेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिली. इंडिव्हिज्युअल 13 अंकावरती खेळत असताना गणेश ऑन साइडला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. अगदी वी मध्ये फटका खेळला होता, बॅकअप आलं. बॅकअप भरपूर गरजेचं असतं. आता इथे 2 धावा वाचवण्यामध्ये खऱ्या अर्थाने यश प्राप्त झालं या फिल्डरला. 2 धावा मिळाला. 2 धावेच्या मदतीनं 57 धावा स्कोर कार्ड वरती सजलात. मोबाईल असो अथवा क्रिकेट, या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप भरपूर गरजेचं असतं. पहिल्याच बॉलवरती 2 मिळालात. सत्तावन्न धावा. गणेश पाटील तयार. फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रेस केला होता अलॉंग द कार्पेट. फिल्डर डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतोय. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि आता 2 धावा इथे देखील कंप्लीट.
टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉलस पॅक ड्राईव्ह अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. आता सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने संघ 60 अंकावरती. मोठ्या गावचे आदरणीय राजूदादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राजूदादा भोईर मोठा गाव यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. जनमान 40+ क्रिकेट संघ उंबाडेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. येस पुढचा बॉल निलेश यार ऑन साइडला आडवा बाट कडवा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. या काळ्या रात्रीला खऱ्या अर्थानं नमन करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता निलेश कापसेचा वार. धावा मिळतील 6 षटका. जिल्ह्याची शान ऑन बोर्ड 66 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. शेवटचे अंतिम 2 बॉल. सत्र क्रमांक 1 मध्ये स्टील 2 टू गो. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला निलेश कापसे करतोय. 44 अंकावरती वैयक्तिक खेळत असताना निलेश मैदानाच्या आतमध्ये. हॉन्सला लॉफ करायचा प्रयत्न. हॉन्सला टर्न केला होता कॉर्नर मध्ये. फिल्डर आपण पाहिला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला. दुसरीचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये यशस्वी देखील राहिला. 68 लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला खिडकाले 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई 40+. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करणार आहोत. शेवटचा बॉल. यावेळेला फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचेल का? गोलंदाज पोहोचलाय. नो मॅच लँड मध्ये. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला. 2 तर झाला कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि आता तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. टीमची टोटल पहिल्या सत्राच्या अंती जाऊन पोहोचल्या 70 या अंकावरती आणि 71 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजेच आगासन ए 40+ या टीमच्या अगेन्स्ट.
येस आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करू मोठ्या गावचे राजू भोईर साहेबांना. या साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. राजू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. राजू भोईर साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. निशांत दादा भोईर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. एका बाजूला खिडकाली 40+ संघ इन ऍक्शन मध्ये खेळेल तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला देसाई A40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खिडकाली या टीमचा कॉल स्विंग द कॉइन टेलरचा कॉल आणि टेल आलाय. निशांत दादांना विनंती असेल की आपण शुभेच्छा देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान व्हायचा. टॉस जिंकला टीम खिडकाली 40+ या टीमनं. प्रथमतः तुमचं अभिनंदन. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बट आता यामागचं विशेष कारण म्हणजे आता आमचे जे प्लेयर आहेत ते लेट आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा टार्गेट ठेवले आम्ही की त्यांना कमीत कमी रनमध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोरचा संघ आपण पाहता देसाई A40+ हा संघ आपण इन ॲक्शन मध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहात. या फॉर्मॅटमध्ये या टीमच्या अगेन्स्ट तुमची मॅच झाली आहे का, आणि जर झाली असेल तर त्या मॅचमध्ये रिझल्ट काय होता? आत्ता सध्या लक्षात नाही, पण त्यांनी मागच्या वेळेला मला वाटतं तरी आम्ही त्यांच्या विरुद्ध मॅच हरलेली आहे. पण यावर्षी त्यांचा फॉर्म जास्त आहे, पण तरी पण आम्ही प्रयत्न करत त्यांना कमी कमी रनमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनमधील एक सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आमदार खासदार चषक 2026 उंबरठे गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे. रजनी फॉर्मॅट आहे, त्याबद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? फॉर्मॅट म्हणजे आता मैदान ॲक्च्युली खूप चांगलं आहे. आम्ही दिवसा ज्या मॅचेस झालेल्या आहेत याच्या आधी पण खूप आधी खेळलेलं आहे. पण मैदानाचं काय टेन्शन नाही आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे इथे खेळायला अजून मजा येते, कारण आयोजन चांगल्या असल्याकारणाने खेळण्यासाठी एक चांगला प्रोत्साहन निर्माण होतो. आणि यावर्षी पण चांगली नाईटची स्पर्धा त्यांनी संधी दिली आमच्या टीमला, त्याच्याबद्दल धन्यवाद या टीमसाठी. हरकत नाही, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते की टॉस जिंकल्या टीम खिडकाली 40+ या संघाने प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी, ते म्हणजेच टीम मोठी देसाई A40+ या टीमला. टॉस बॉक्समधून जाऊयात पुन्हा एकदा थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स, ओ टू यू प्रथमेशजी ठाकूर सर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल पानवती आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव. श्रीनाथ सर मॅन फ्रॉम नागाव, अरविंदजी मात्रे सरांना आपण पाहत आहोत मॅन फ्रॉम वडवली. दोन्ही होतकरू क्रिकेटपटू आहेत, चांगलं क्रिकेट खेळले आहेत सातत्याने गेले कित्येक वर्ष, आजही खेळतात आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. बिंदास मुंडे आणि लालचंद मुंडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. ओपनिंग पेअर हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि आता धावा किती बुक करतोय पाहायचंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघालाय, सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील 4 चौकार. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल, ज्या प्रकारे स्ट्रोक कन्वर्ट केला, एक्झिक्यूट केलाय. स्क्रीनवरती आपण पाहूया पुन्हा एकदा एक्झॅक्टली कशा प्रकारे हा स्ट्रोक बनवला. स्क्वार द विकेट, फ्रंट फूट फ्रंट लेगला पुढे काढत असताना ओव्हर दी पॉइंट फटका सुंदर आपण पाहिला. धावसंख्या जरूर काही प्राप्त केल्या गेल्या. 2 ने धावफलक पुढे 7. स्क्वार द विकेट, स्वीप कव्हर बीट, बॉल मागे डीप मध्ये कव्हरला डायव्हर्ट झाला. आता प्रोटेक्शन नाहीये तिकडे, फायदा उचललाय फलंदाजांना. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक सुरुवात, चौकार.
पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑफ साइड रिजनला टार्गेट केलंय. यापूर्वी कव्हर आणि आता पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे. वन ना द बॅक टू बॅक सलगचा हा येतो दुसरा चौकार. टू दी गॅप वॅकंट एरिया शोधलाय निलेश कापसीच्या विरोधामध्ये हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. वाडेगर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर संबोधलं जातं आणि अगदी हाकेच्या अंतरावरती इथून असलेलं हे गाव आणि त्याच वेळेला फिरकीचा वारसा गेले कित्येक वर्ष वाडेगरने जपलाय. आज रेग्युलर फॉर्मॅटकडे जर आपण वळालो वाडेगर म्हटलं तर सिद्धू पाटीलला आपण पाहतो या फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू. त्यानंतर सर्वेशला आपण पाहत असतो. अगदी आपण पाहिलं तर कपिल पाटील त्याच वेळेला अतुल भोईर आपण पाहतो रेग्युलर फॉर्मॅटमधून खेळत असताना. प्रणित पाटील एक वेगवान गोलंदाज आहे या संघाचा. त्यामुळे रेग्युलर टीमने देखील ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये जाऊन चांगला खेळ केला. आज 40+ फॉर्मॅटमधून देखील वाडेगर संघातील हे लेजंड खेळाडू आपण पाहतो ज्यांनी रेग्युलर क्रिकेट खेळताना एक काळ गाजवलाय वाडेगर गावासाठी. दुसऱ्या बाजूला आगासनला आपण पाहतो आहोत. तिथे देखील आपण पाहिलं तर केजू मुंडे, ओमकार पाटील, विराज मुंडे जे खुल्या गटातलं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावरती खेळतात. अनिकेतला आपण पाहत होतो मागील काही पर्व लास्ट ओव्हरमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करत होता. ते आज ते काळ गाजवतात. नागराज मुंडेला आपण पाहतो. पण आता जे खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो आहोत ते बिंदास असतील, लालचंद दादा असतील. त्यानंतर गोलंदाजी देखील अगदी आपण पाहिली तर चांगली करण्याचा प्रयत्न झाला. पण अटॅकिंग इंटेंटनं वाडेगर संघाची बॅटिंग असल्या कारणास्तव धावा झाल्या 70 आणि 71चं टार्गेट चेस करताना ठोसा दिलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्या धावा 15 विदाउट लॉस. विजय भोईर, विकास पाटील यांचे सुपुत्र सध्या आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. हर्षिक विकास पाटील ऑफ साइडला नटराज स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक आणि हा येतोय आमदार खासदार ट्रॉफी मधला दमदार षटकार. महाराष्ट्रभर खुल्या गटातलं क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर खेळलं जातं आणि महाराष्ट्र नव्हे भारतभर खुल्या गटातला एक संघ आपण पाहत असतो. दीपक दादा प्रतिष्ठान आणि आमचे महेंद्र दादा म्हात्रे नांदिवली यांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा. आपलं देखील जर्मान क्रिकेट संघ उंबाडे 40+ वतीनं हार्दिक स्वागत. मला वाटतं धडाकेबाज चषकामध्ये देखील दादांची एंट्री आहे. लॉट्स कंप्लीट केले. गावाचं नाव आम्हाला कळलं नाही की एक्झॅक्टली वाडेगर वाकळण. येस, होपफुली जर 16च्या नंतर असेल तर केतन म्हात्रे इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यांच्या संघामध्ये. धडाकेबाज वडवलीच्या स्पर्धेमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकळण 21. विजय भोईरच्या गेस हल्ला चढवलाय. षटकार आला. त्यानंतर ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हा ना कॉलिंग अजूनही तितकी चांगली झाली नव्हती. बट लास्ट मोमेंट रिजेक्ट केलं आणि सिंगलने धावा संख्या पुढे टोटल स्कोर कार्डवरती आता 22 या आकड्यावरती. चला मॅच. येस, बॉल तयार.
विजय भोईरचा हा बॉल ड्राईव्ह केला पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे सेकंडचा कॉल फेकी थोडी स्वैर आली कदाचित दुसरी झाली असती कंप्लीट बट नकार दिला पुन्हा सिंगल मिळाली धावसंख्या एकने पुढे टोटल आता पुढे आले धाव फलक 23 23 आदरणीय कृष्णाजी भंडारे आणि सुरेशजी भंडारेचे मसोबा क्रिकेट संघ उंबाडे 40+ चे खेळाडू ऑनसाईडला खेचून मारलाय फटका दमदार आणि आमदार खासदार चषकातील हा येतोय रुबाबदार षटकार अक्षरशः ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर हा लांब पल्ल्याचा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर होते पण ते फक्त प्रेक्षक घडून राहिले आणि त्यानंतर बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग शॉट हनुमान शेठ पाटील 40+ क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत देसाईचे त्यांना विनंती आहे की आपण देखील या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय आज या पहिल्याच रात्रीमध्ये आपण पाहिले तर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली पहिलीच रात्र या स्पर्धेची सुरू आहे आणि आज पहिल्याच रजनीमध्ये मोठ्या संख्येने मान्यवर या आपल्या रॉयल मंचावरती येत असताना आपण पाहत आहात वीस बॉल आणि 42 ची गरज अजूनही या मॅच मध्ये 71चा पाठलाग करायचा आहे लाईन खराब आहे लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू धाव घेतली नाहीये फक्त एक एक्स्ट्रा मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक पडे टोटल स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 30-30 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला खिडकाई 40+ आणि देसाई 40+ मध्ये लढत असणार आहे अगदी हाकेच्या अंतरावरती असलेली दोन्ही गावं आणि दोघांनाही कदाचित एकमेकांचा खेळ माहीत असावा नेक्स्ट मॅच इंटरेस्टिंग असणार आहे खिडकाई 40+ आणि देसाई 40+ मध्ये कुठेही जाऊ नका जोडलेल्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटल टुडे नाईट अँड बिग फाईट आजच्या रात्रीतील मोठे मोठे सामने तुम्हाला स्पर्धेमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतील ऑन साइडला हा पंपूल करण्याचा प्रयत्न सिंगल प्राप्त केली जाते शॉर्ट फाईनला एलकुंदेचे अगदी आपण पाहिलं तर सुप्रसिद्ध गाडा मालक पैलवान संतोष धोंडल आपल्याला ऑनलाईन जोडले जातात भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला त्यांच्या देखील येतात स्वागत करूया त्यांचं देखील आपण बादशाह ग्रुप एलकुंदे डावा फलक या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर जवळपास आतापर्यंत 15 आलेल्यात एक लेग बॅकच्या स्वरूपात आली टोटल झालं धावा 31-31 1 टू गो शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलंय आणि क्षेत्ररक्षक होते पहिल्या टप्प्यावरती त्यांना हुलकावणी देऊन निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर एंड ऑफ द सेकंड ओव्हर 35 रन्स बोर्ड 35 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गासन 40+. आपण पाहिलं तर आदरणीय प्रवीण दादा कारभारी तुषार दादा लोखंडे यांचे आगमन झालेलं आहे वेलकम स्वागत आहे आपलं हनुमान उंबाडे 40+ च्या वतीनं अठरा बॉल आणि विजयासाठी आता 36 करायचे इक्वेशन सोपं झालं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 आल्याच्या नंतर आता येणारे 18 बॉल 36चं समीकरण थोडं सोपं झालंय बॅटिंग करत असताना टीम आगासन 40+ साठी बॉलिंग मार्कमध्ये आता संदेश दळवीचा वापर केला जाईल कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी करण्यासाठी संदेश दळवी तयार आहेत बरं तयार
ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, मागे खेळला, लॉंग लेगला प्रोटेक्शन आहे, वलचाच कॅच, ट्रॅप रचलं होतं, जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये सापडलंय फलंदाज इथे बाद होतोय झेलबाच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागला बॅटिंग करत असताना टीम आगासनला पहिला. कार्यसम्राट खासदार भाळ्या मामा सुरेश म्हात्रे यांचं कार्याचा गुण गौरव करणारा संगीत आपण ऐकत आहोत. यावेळेस मात्र आपण पाहतो विकेट किपरच्या डोक्यावरनं मागे चाललाय बॉल, शॉर्ट थर्डनं अडवलंय, गुड फिल्डिंग. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर टोटल स्कोर कार्ड वरती आता स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात. 36 ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढते या मॅच साठी, कारण मॅच देखील इंटरेस्टिंग बनली. 200+ सध्या 200हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन एन्जॉय करतात, कारण 16 बॉल आणि 35 ची गरज आहे. सामना रंगलाय, बॅटिंग चांगली झाली तर मजा येईल या मॅच मध्ये. बट इथे काय घडलं एक्झॅक्टली, जीवाच्या आकांतानं धाव पूर्ण केली, 1 रन प्राप्त केली जाते. इक्वेशन बदलतंय, 15 बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज या मॅच मध्ये. कडक मॅच होईल या ओव्हर मध्ये, जर का चांगल्या धावा आल्या तर इंटरेस्टिंग होईल हे बॅटल, त्यामध्ये शंका नाहीये. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढतीये, प्रश्न वाढतायत. ऑन साइडला स्विंग केलाय, फटका हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर, आफ्टर कॅच सेलिब्रेशन, विकेटचं बदन. धक्का दुसरा लागतोय बॅटिंग करताना आगासन 40+ ला. क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं संगीत आपण ऐकत आहात. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक, ओ कॅच केले, ड्रॉप, कॅच ड्रॉप केली. कॅचेस फार महत्वाचे असतात, झेल हे फार महत्वाचे असतात, पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय कॅच ड्रॉप केले, जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळतंय. ऑन साइडला लॉफ करायचा होता, चेंडू बॅटचा आवाज, त्याचा संपर्क नाही, वॉलेट डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. काय फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, फ्लातून षटक. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जे काही कमावलं होतं आगासन 40+ या ओव्हर मध्ये गमावलंय. लाजवाब गोलंदाजी, ऍक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली, अटॅकिंग इंटेंटनं गोलंदाजी झाली. गोलंदाज संदेशचं कौतुक करावं तितकं कमी. अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 गड्यांची कत्तल करत असताना 3 ओव्हर नंतर धावा झाल्या 39. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल मॅच मध्ये टीम आगासन 40+ ला 32ची, 12 बॉल 32ची गरज.
12 बॉल आणि आता विजयासाठी 32 धावांची गरज. नुकताच ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला आहे. पाण्याची तहान तर भागली पण धावांची तहान जी मागील ओव्हरमध्ये लागली होती आणि जी भागवता आली नाही, आता थोड्या अडचणी समोर जरूर येतील. आणि आता मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये इक्वेशन बदललं गेलंय. 12 बॉल आणि विजयासाठी 32 करायच्यात. 12 बॉल 32. फटका चांगलाय, गॅप मध्ये खेळलाय. एक्झॅक्टली 4 की 6 टप्पा कुठे पडलाय ते पाहायचं. पॅरलल हिट होता. सो अंपायर सिग्नल, अधिकृत इशारा पंचांचा 4 धावांचा येतोय. चौकार आलाय. 12 बॉल 32 ची करत असताना धावा मिळाल्या 4. चौकार आलाय. धावसंख्या चौकाराने पुढे गेली आहे. टोटल स्कोर बोर्ड वरती आता 43. 43 धावा. 11 बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये. सामना रंगलाय. जबरदस्त सामना. 11 बॉल 28 इक्वेशन मैदानामध्ये. 3.1 षटकाचा खेळ संपन्न झाला. मागील ओव्हर मध्ये प्रेशर क्रिएट केलं होतं वाडेकर 40+ कडून गोलंदाज संदेशनं. पण या ओव्हर मध्ये आता आपण एक्झॅक्टली पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकाराने. ऑफ साइडला स्विंग केलाय. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे होते. लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप केलीये. जजमेंट योग्य लावलं होतं. झेल हातामध्ये आला होता पण तो निसटला हातातून आणि सिंगल प्राप्त केली गेली. धावफलक पुढे 4-4 4-4 44 धावा धावपटलावर. 10 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. बादशाह ग्रुप एलकुंदे, पैलवान संतोष शेठ दोंडल यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. खर तर वाडेकर 40+ संघासाठी येत आहेत. 10 बॉल 27 ची गरज आहे. चांगला रंगलाय सामना. ऑन साइडला पॉवर पॅक स्वीट साऊंड पण फिल्डर तिकडे होते आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. सेकंड चान्स गमावलाय. सातत्याने ड्रॉप केलेल्या कॅचेस आणि त्यामध्ये मिळालेल्या ओव्हरथ्रोच्या या धावा. आता मात्र या मॅच मध्ये फ्रस्ट्रेशन वाढलं असेल वाडेकर संघाच्या समर्थकांचं, कारण कॅचेस देखील ड्रॉप होतात आणि एक्स्ट्रा रन देखील मिळतात. 3 धावफलक पुढे आता 47 9 बॉल 24 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. 9-24 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 9 बॉल 24 धावा. सामना रंगलाय आणि अशाच रंगतदार मॅचेस पाहायचे असतील तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक मॅचची खडांखडा अपडेट या वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा पाहत आमदार खासदार चषक 2026 याच्या जबरदस्त मॅचेस साठी 9 बॉल 24 वरती आली मॅच. 71 करायच्या होत्या. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 9-24 हृदयाचे टोके वाढलेले आहेत. दोन्ही संघांच्या समर्थकांनी आता जणू काही देव पाण्यात ठेवलेत. चला वेळ थोडा कमी खर्च करा. टीम वाडेकर 40+. शरीरावरती आदळलाय बॉल. सिंगल प्राप्त केली गेली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. धावफलक पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती स्कोरर मित्र कळवतील आम्हाला. 48. 8 बॉल 23 इक्वेशन या मॅच मध्ये. बॉल तयार. फॉर एंड वरून खाली राहिलायचं सबमरीन डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. 7-23. यदा कदाचित या बॉलवरती जर मोठा फटका आला, षटकार आला तर मात्र डेफिनेटली मॅच बनू शकते अगासन 40+ ला. बट चांगला बॉल काम तमाम करेल. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये मिड विकेट. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. कॉलिंग तितकी चांगली नाही. तत्पूर्वी धाव मिळेल एक. 6 बॉल आणि त्या विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 ची गरज. एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही. एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही. आम्ही करतोय इशाऱ्यावर. अर्जुन भाई हा एक नंबर, नाव गज रायगड ठाण्यावर. अर्जुन भाई हा एक नंबर, नाव गज रायगड ठाण्यावर.
स्वागत आहे आपलं. विनंती आहे की आपण मंचावरती या, मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. बॉलिंग मार्क वरती संदेश जळवी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. ओ फुल टॉस ऑन साइडला. सुदैवाने डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे, अन्यथा या फुल टॉस बॉल वरती जर मोठा फटका आला तर मॅच सुरू झाली असती. पुन्हा आगासन 40+ बाजूने फिल्डिंग खराब आणि आता धावसंख्या किती मिळतील पाहायचंय, चेक करायचंय कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद आहे. इट्स क्लिअर आउट. तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट मिळाली म्हणजे आता समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 20 धावांची गरज. शान कल्याण नवीन बॅटर किशोर मुंडे दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 20 धावा हे इक्वेशन सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती डबल मिळाले. 5-20 समीकरण. आगासन 40+ ला जर सामना जिंकायचा आहे तर धावा बनवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, चौका षटकार मारावे लागतील, अन्यथा मॅच फसेल. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटची संधी गमावली. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 मध्ये समाधान. 4 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. वारंवार बदलणारं समीकरण या मॅचचं स्वरूप देखील बदलत आहे. 2 धावा प्राप्त केल्या गेल्या. 53 धावा धावपटलावरती झालेल्या आहेत. आता मात्र 4 बॉल आणि विजयासाठी 18 करायच्या आहेत. 2 ते 3 मोठे फटके प्रचंड गरजेचे आहेत या मॅच मध्ये. पुढे सरसावत असताना हल्ला चढवला. उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर तिकडे आहेत. आणखीन एक कॅच ड्रॉप, आणखीन एक कॅच ड्रॉप केली जाते. कठीण आहे, कठीण आहे इथून मॅच जिंकणं जर अशा कॅचेस तुम्ही ड्रॉप करत राहाल. बट नुकसान झालं नाहीये, चौकार षटकार गेला नाहीये. सो दॅट्स वाय आपण पाहिलं तर 3 बॉल 16ची गरज आहे. 3 बॉल 16. अजूनही प्रेशर आहे आगासन टीमवर. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार नगरसेवक अगदी आपण पाहिलं तर आदरणीय जयवंतदा भोईर यांचे इथे आगमन झाले. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि लाल मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती आणि आमचे पैलवान श्यामदादा कारभारी यांचं देखील आगमन झालंय. उंबाडे गावचे हे पैलवान आहेत. आणि बघा या षटकाराने स्वागत केलंय आलेल्या पाहुण्यांचं. आदरणीय जयवंत शेठ भोईर यांचं स्वागत केलं या बिग शॉटने. सिक्सर. मॅच मध्ये नुकत्याच झालेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी वाडेगर 40+ बनाम आगासन 40+ मध्ये ही लढत. आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना वाडेगर 40+ ते 70 बनवल्या 5 ओव्हरमध्ये. 71चं टार्गेट आहे. आणि आता 1 बॉल आणि 9 करायच्या टीम आगासनला या मॅच मध्ये. 1 बॉल 9 धावा हे इक्वेशन आगासन 40+ समोर.
ड्रायव्हर शेट भोईर दादांचा संगीत आपण ऐकत आहात. 1-9 गरज आहे मॅच मध्ये. 1-9 औपचारिकता पूर्ण. संदेशने काय अफलातून गोलंदाजी केली. जेव्हा तो फर्स्ट स्पेल मध्ये थर्ड ओव्हर मध्ये आला फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट मिळवले, तिथून मॅचला कलाटणी दिली वाडेकरच्या बाजूने आणि अखेर 1-9 गरज असताना शेवटचा बॉल आला डॉट. 8 धावांनी सामना जिंकलाय वाडेकर 40+. वेल प्ले टीम वाडेकर 40+. अभिनंदन.